थँक्यू थँक्यू डीजे. चला सामन्याला सुरुवात करून घ्यायची आहे. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावेचा पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा धावेने इतिपत्र सुरुवात केली. खातं ओपन केलं गेलं. नितीन माटुंगे आपण स्क्रीनवरती त्याला देखील पाहतोय. दर्जेदार खेळाडू, कोल्हापूरचा खेळाडू, या मॅच मध्ये तो देखील खेळताना पाहायला मिळेल. सँडी यादव फ्रॉम दिल्लीचा खेळाडू आहे. तो देखील गोलंदाजीसाठी पहिला चेंडू एक्स्ट्रा धावेने सुरुवात केली. तर त्याच्या विरोधात आपल्याला समाधान अहिरकर फ्रॉम वर्सोवाचा खेळाडू, रन मशीन म्हणून देखील ओळखलं जातं या खेळाडूला. फुल टॉस टाकलाय. अतिरिक्त हाईट पाहायला मिळाले. या चेंडूवरती फटका चांगल्या रीतीने केला. मिड विकेटला फटका टिपला. प्रोटेक्शन तोपर्यंत सिंगल डबल मध्ये परिवर्तित. नोचा इशारा पंचाच्या माध्यमातून झालाय, म्हणजेच एक्स्ट्रा धावा मिळतील या चेंडूवरती. 9+2 एकूण 3 धावा. यस, आता फ्रेडची संधी देखील असणाऱ्या बॅटरसाठी नो बॉल आलाय. त्यावर 2 धावा म्हणजे एकूण 3 धावा धावफलकात जमा झाल्या आहेत. या बॉलवर 3. पुढचा बॉल फ्रेडचा बॉल. त्यावेळेस आडव्या बॅटने खेळलाय. मिड विकेट क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने पोहोचतोय. तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. थोडासा फंबल झालाय, त्याचा फायदा घेतला गेलाय. एकेरीचं रूपांतर दुहेरीत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. समाधान आणि त्यांच्या साथीने मीरा भाईंदर परिसरातील एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. कबीर सिंग. उमा मिलिंद पवार हायस्कूल देवगड इंग्लिश मीडियमचे आसिफ सर आणि प्रभू सर या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना मी विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं. शॉर्ट पिचचा वापर केला गेला. शॉर्टम पूल करायचं होतं आणि मोठा फटका खेळण्याचा इरादा ओळखता आला नाहीये. तो चेंडू गती थोडीशी कमी पाहायला मिळाली सँडी यादवच्या माध्यमातून आणि त्याचमुळे तो फटका एक्झिक्यूट करता आला नाहीये. धावसंख्या आतापर्यंत धावफलकावरती लागलेत 7 धावा. या धावफलकावरती जोडल्या गेलेत. कबीर प्रथम स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळाली. या मॅच मध्ये कबीर सिंग या देखील नावाची चर्चा संबंध महाराष्ट्रभर झाली आहे. एक जबरदस्त खेळाडू आहे. त्यांच्यासमोर सँडी. हवे चांगला फटका पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. वाईडिश लॉंग ऑफ, सीमा पार. क्षेत्ररक्षकाने केली चूक आणि चेंडू जातोय सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. थँक्यू. कबीर सिंगच्या बॅट मधून हा फटका आला. या खेळाडूने जर पाहायला गेलं तर यावर्षी माझी मुंबई या संघातून देखील चांगलं क्रिकेट खेळलंय. ISPLच्या स्पर्धेमध्ये आपल्याला फरदीन पाहायला मिळाले. मिसफिल्ड यांच्या माध्यमातून देखील झाली. मिसफिल्ड या खेळाडूकडून होत नाही, परंतु या चेंडूवरती झाले. तो बॅलन्स चुकला आणि त्यानंतर तो चौकार देखील पाहायला मिळाला. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. सँडी यादव थोडासा दूरवरून फटका सजवण्याचा प्रयत्न. अवे फ्रॉम द बॉडी दूरवरून फटका सजवण्याचा इरादा आणि तो इरादा फसताना पाहायला मिळाला. धावा रोखल्या जात आहेत. पहा कशा प्रकारे चेंडू टाकलाय. थोडासा दूरवरून टाकला. सडन बॉलिंग ऍक्शन इथे मात्र पाहायला मिळते. सँडी यादवच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सँडी यादव पहिलं षटक हातात. पॉवर प्लेचे षटक आहेत. एक चौकार आला, परंतु क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे आलाय. पुन्हा एकदा शॉर्ट पिचचा वापर केला गेलाय. पुन्हा एकदा पायांची मुवमेंट नाहीये तिथे चुकताना पाहायला मिळालेत. म्हणजेच गोलंदाज चांगली गोलंदाजी करतायत. लेग कटरचा वापर इथे मात्र केला गेला. चांगली गोलंदाजी. यस, जागेवरूनच फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पल आले त्याचा देखील वापर तुम्हाला करावा लागेल. काहीतरी वेगळं करावं लागेल. गोलंदाजाने पाहिले तर सलगचे 2 चेंडू एकाच टप्प्यावर हाताळण्यात कबीर यांना रोखून ठेवलंय. परंतु कबीर यांच्यामध्ये देखील ताकद आहे मोठे फटके खेळण्याची. हा चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी असेल. सातत्याने उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा इरादा झालाय आणि या इराद्यामध्ये पहिले 2 चेंडू जे आहेत या आधीचे ते चांगल्या रीतीने टाकले होते, परंतु या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा बहाल केले. थोडंसं एक्स्ट्रा एफर्ट लावण्याचा प्रयत्न केला, परंतु स्ट्राईक वरती पुन्हा एकदा कबीर सिंग. चर्चा आहे या मीरा भाईंदरच्या खेळाडूची. पुढचा बॉल वेस लोअर फुल टच होता. कट केलाय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा घेत एकेरीचं रूपांतर दुहेरीत केलं गेलंय. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. तिसरी धाव निघेल का? नाही निघाली आहे. एक चांगला थ्रो 3ऱ्या धावेपासून वंचित ठेवतोय. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. छोट्या छोट्या चुका देखील भरपूर मागात ठरू शकतात. 2 धावा आल्यात. 2 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल होतोय. धावसंख्या 14 धावा. आपण ऍक्शन रिप्ले देखील पाहतोय आपल्या स्क्रीनवर. इम्रोज खान आपल्याला पाहायला मिळाले. चूक होत नाही या खेळाडूकडे, परंतु झाली. थोडस
जर पाहायला गेलं तर लेझी क्रिकेट पाहायला मिळतंय, हलक्यात घेऊन चालणार नाही. अपोजिट संघाकडे देखील जबरदस्त खेळाडू आहेत. मीरा भाईंदर परिसरामध्ये हे सातत्याने चर्चेमध्ये राहिलेत. मोठ्या स्टेजवर इथे देखील झळकताना पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये सँडी यादव चांगली गोलंदाजी केली होती, परंतु क्षेत्ररक्षकांच्या चुकीमुळे त्या 14 धावा देखील पाहायला मिळाल्या. दरम्यान सन्मान होतोय. मी विनंती करतो सन्माननीय बुवातारी यांना, मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी सन्माननीय किरणजी वाघमारे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान होतोय यंगस्टर क्रिकेट क्लबच्या वतीने. मी बुवातारी यांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते. गोलंदाजीसाठी जिशान खान गोलंदाजीसाठी आले. पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय. मॅन फ्रॉम अलाहाबादचा खेळाडू आहे. पहिला चेंडू जोराने टाकलाय. वेगवान गोलंदाजी लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. पहा पहिला चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय आणि बॅटची हलकीशी काढा आणि त्यानंतर फरतीन आपल्याला पाहायला मिळाली एस्टनच्या मागे. सुरुवात चांगली केली गोलंदाज जिसान यांनी. यावेळेस उडवलाय लॉफ्टेड शॉट, पाठवलाय सीमारेषा पार. जबरदस्त षटकार 6 धावांसाठी. घुटणे टेकले आणि तो षटकार पाहायला मिळाला. घुटना टेक समाशद एक फटका जबरदस्त पाहायला मिळाला. पहा एक पाऊल पुढे टाकलं आणि त्यानंतर तो फटका जबरदस्त केला गेला. लॉफ्ट केला आणि तो षटकार देखील पाहायला मिळाला. पेसचा वापर इथे चांगल्या रीतीने केलाय, हे देखील महत्वाचं आहे. तुमच्याकडे पेस असून चालत नाही आणि त्याच पेस बरोबर तुमच्याकडे अचूकता देखील पाहिजे. ती अचूकता या चेंडूवरती पाहायला मिळाली नाहीये, परंतु क्लास जरूर इथे मात्र फलंदाजा देखील पाहायला मिळालाय. समाधान ऐरकर धावा त्याला बनवायचे या मॅच मध्ये. नाव जरी समाधान असेल तरी धावा बनवण्यात ते समाधानी नाहीयेत. त्यावेळेस पदावली त्याचा वापर केलाय. फ्रंट फुटला आले, फटका खेळलाय कव्हर क्षेत्रामध्ये. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक येत आहेत, अतिशय वेगाने चेंडू अडवत आहेत. तोपर्यंत एकच धाव ते कंप्लीट केले. तो संयम पाहायला मिळालाय. षटकार जरूर आला, त्यानंतर एक चांगला चेंडू होता, त्याला सन्मान दिला गेलाय. हेच तर क्रिकेट आहे. खराब चेंडूचा समाचार, चांगल्या चेंडूचा सन्मान तुम्हाला करावा लागेल. हाय व्होल्टेज मुकाबला असणार आहे. 2 बलाढ्य 2 ताकदवर संघ आहेत. एकामध्ये NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर, दुसऱ्यामध्ये अमर साई गोरखपूर. या चेंडूवरती पुन्हा एकदा लॉफ केलाय. फटका जबरदस्त सजवलाय. आताचा वार कबीर सिंगचा आहे. षटकार ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. कबीर यांच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. डावकोऱ्याचा गोलंदाज समोर, डावकोऱ्याचा फलंदाज. बॅट स्पीड पहा आणि त्यानंतर अतिशय वेगान चेंडू ट्रॅव्हल होत थेट लॉंग ऑन सीमर्श पलीकडे गेला 6 धावांसाठी. फुलटॉस टाकलाय. त्याच्यावरती पुन्हा एकदा मिड विकेटला फटका केला गेलाय. रनआउटची संधी आहे. विकेट येईल का? ओ फिंगर अप म्हणजेच काय? ओईटी आउट. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. समाधान ऐरकर माघारी परतलेत. दुसऱ्या पंचांकडे तो धावा घेतला जातोय. योगेश फळणकरने तो इथे थ्रो केला आणि त्यानंतर चांगल्या प्रकारे जिशाने तो कलेक्ट केला आणि लगेचच यस्टनचा वेध घेतला गेला. पाहायचं या चेंडूवरती तिसऱ्या पंचाचा निर्णय काय होतोय. थोडीशी चर्चा केली जाते. यानंतर रणनीती कशी वापरायची आहे, कारण का पहिल्या षटकामध्ये धावा ज्या आहेत त्या आल्या होत्या 13 धावा आणि तिसऱ्या पंचाचा देखील निर्णय आलाय. फिंगर अप. ओईटी आउट. फलंदाज समाधान ऐरकर माघारी परतलेत. एक चुकी झाली आणि त्याच वेळेला विकेट आली.
तर दरम्यान स्वागत होत आहे आमच्या क्रीडा मंचावरती प्रभू सर आणि आसिफ सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी बाबा आचरेकरांना विनंती करतो त्यांचे शुभ हस्ते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. जयेश शेजवाला बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मीरा भाईंदर परिसरातील एक दर्जेदार खेळाडू म्हणजे त्यांची ओळख आहे. जय शेजवाल मीरा भाईंदर राईचा खेळाडू आहे. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. नॉन स्ट्राईक इन वरती आपल्याला तो देखील पाहायला मिळेल. गोलंदाजीसाठी आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळत आहेत. जिशान खान वेगवान चेंडू टाकलाय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑफ ड्राईव्ह ते पाहायला मिळाला. सिंगल धावफलकावरती ऍड केली जाते. सिंगलने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 2 षटकामध्ये 28 धावा बनवल्या गेल्या. चांगला स्टार्ट मिळालाय. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 13, दुसऱ्या षटकामध्ये आले 15. म्हणजे चढता क्रम पाहायला मिळतोय. म्हणजेच इथे बॅटिंग चांगली होत असताना पाहायला मिळाले. दुसऱ्या षटकामध्ये प्रहार केले गेले. दुसऱ्या षटकामध्ये 14 धावा जिशान खानने खर्च केलेत. 2 षटकानंतर 28 धावा म्हणजे 14ची धावगती पाहायला मिळते. एक 6 षटकांचा खेळ आपण पाहतोय. 6 षटकांमध्ये पाहिलं तर एक 70 ते 80 धावांपेक्षा जास्त धावा इथे कराव्या लागतील. जवळपास 80 धावांपर्यंत तरी मजल मारावे लागेल. कारण आज विरोधी संघामध्ये आपण पाहिलं तर फरदीन काझई, अमित नाईक, सुमित ढेकळे, नितीन माटुंगे, योगेश पेनकर, कृष्णा गवळी, रजत मुंडे जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी अंकित यादव चर्चा यांच्या देखील नावाचे आहे. ब्रँड ऑफ वाराणसीचा खेळाडू अंकित यादव आपल्याला तो देखील पाहायला मिळतोय. टायगर ऑफ कोलकाता या संघाकडून तो देखील खेळला होता. एक युवा स्टार कास्ट खेळाडू तो देखील आहे. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी त्याच्या माध्यमातून केली जाईल. अंकित यादव गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. त्याच्या विरोधात एक यंगस्टार ज्याच्या नावाची चर्चा सध्याच्या घडीला मुंबई परिसरामध्ये आहे. कबीर सिंग हे बॅटल देखील पाहण्याजोग्य असणार आहे. 2 युवा खेळाडू एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. कबीर सिंग यांनी वैयक्तिक आतापर्यंत 13 धावांचा खेळ खेळलाय आणि त्यांच्या विरोधात आता अंकित यादव पाहायला मिळतील. 5 क्षेत्ररक्षक 30 अस्कलच्या बाहेर असतील कबीर यांच्यासाठी. पहिला बॉल फुलटॉस होता. तितका चांगला संपर्क झाला नाहीये. एकच धाव. सिंगल धावफलकावरती ऍड होते. फुल टॉस टाकला वेगाने. ते मात्र चेंडू डिलिव्हर केला आणि एक्स्ट्रा कव्हरला तो चेंडू खेळला गेला. टिपला प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळालं. सिंगल तोपर्यंत ऍड झाले. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 29 धावा या धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली मॅच होणार यात शंका नाही. कारण का एका बाजूला मीरा भाईंदरचे युवा स्टारकास्ट खेळाडू आहेत तर दुसऱ्या बाजूला अमरसाई गोरखपूर हा संघ व्यावसायिक क्रिकेटमध्ये दर्जेदार खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चांगला चेंडू वाईट यॉर्करचा इथे मात्र प्रयत्न राहिला. कशा प्रकारे टाकला चेंडू. वाईट यॉर्करचा प्रयत्न आणि त्यामध्ये इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसलाय. वेग वाढवला आता गोलंदाजाने. पहिला चेंडू थोडासा कमी गतीचा होता. त्यानंतर जास्त वेगाने चेंडू टाकलाय. अंकित यांनी पीट केलंय बॅटर जयेश यांना. परंतु जयेश देखील काही कमी नाहीये. वेस ओर पिच बॉल भन्नाट सुसाट वेग. टप्पा खाल्यानंतर डोळ्याची पापणी लावत्या लावते तो चेंडू थेट विकेट किपरचा वेध घेतोय. अजून एक डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची संख्या वाढली तर दबाव देखील वाढणार आहे. नक्कीच सर. डॉट बॉल चेंडू आले तर ते दबाव देखील वाढणार आहे. आपण पहिल्या 2 षटकामध्ये 28 धावा बनवलेत. म्हणजे चांगली सुरुवात केली आपण. ती सुरुवात टिकवणं देखील महत्वाचं आहे. चांगली गोलंदाजी होती. सातत्याने जर पाहायला गेलं तर वाईट यॉर्कर जे प्रमुख अस्त्र आहे क्रिकेटमधलं ते वापरलं गेलं. हा चेंडू नो चेंडूचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा धाव ई संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. थोडस नियंत्रण वेगामध्ये नव्हतं त्यामुळेच हा चेंडू एक्स्ट्रा धावेसाठी गणला गेला. नक्कीच आता फलंदाजाला हवा हवासा वाटणारा आणि गोलंदाजाला नकोसा वाटणारा अर्थातच फ्री हिटचा बॉल असणार आहे. आणि या फ्री हिटचा बॉल खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला जयेश सज्ज होतोय. लोअर फुल टॉसचा वापर केला जातोय. या चेंडूवरती पाहायचंय डॉट चेंडू आलाय का. ओ डॉट चेंडू आला. लोअर फुल टॉसचा इथे मात्र वापर केला म्हणजेच बोट रोल केली. चांगला चेंडू हाताळला गेला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहा आपण रिप्ले देखील पाहू शकतो. बॅक ऑफ द हँडचा वापर करण्याचा प्रयत्न. बॉल देखील झाले होते परंतु फ्री हिट होते.
ड्राईव्ह इथे मात्र केला गेला. कव्हर एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका केला जातोय. अमित नाईक आपल्याला डीप मध्ये प्रोटेक्शन देत असताना पाहायला मिळतोय. सिंगल तोपर्यंत आली आहे, दुसऱ्याचा विचार केला नाहीये, कारण का अमित नाईक एक चपल क्षेत्ररक्षक आहेत आणि फ्रॉम इकडचा खेळाडू आपल्याला तो देखील या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. स्टारकास आहेत दुसऱ्या बाजूला. यस क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाले, त्यावर सिंगल धाव आले आणि ते स्ट्राईक रोटेट होते. स्ट्रायकिंग एंडला आता कबीर असतील. कबीर यांच्या बॅटमध्ये आतापर्यंत 14 धावा पाहायला मिळाल्या, 31 धावा. पहिल्या 2 षटकांच्या तुलनेत हे षटक कमी धावसंख्येचं आतापर्यंत आलंय. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर चांगलं क्षेत्ररक्षण स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये केलं. अंकित यादव या षटकामध्ये फक्त 3 धावा, ज्यासाठी त्यांना गोलंदाजीच्या अटॅक वरती आणलं होतं, ती कामगिरी त्यांच्या माध्यमातून पूर्ण होत असताना पाहायला मिळाले. यासाठी ओळखले देखील जातात अंकित यादव. युवा खेळाडू आहेत आणि आता पहा थोडीशी रणनीती जी आहे ती बनवली जाते. कबीर सिंग आणि जयेश रणनीती आखतायत. पहिल्या 3 षटकामध्ये 10च्या सरासरीने 31 धावा बनवल्या गेलेत. विवाद देवगड आपलंच असा आणि तिथे तो सेल्फी पॉइंट आपल्यासाठी असणार आहे, तिथे आपण सेल्फी देखील घेऊ शकता. चौथ्या षटकासाठी सज्ज होत आहेत सँडी यादव. गोलंदाजी मागकडे सज्ज आले आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 13 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या, थोडेसे मागणे ठरले होते, परंतु आता पुन्हा एकदा त्यांची निवड गोलंदाजीसाठी केले गेले. 4थं षटक असणार आहे, महत्वाचं षटक असेल. जयेश ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळलाय, शॉर्ट आर्म पुल, पॉवरफुल हिट, पाठवलाय चेंडूला सीमा पार. शानदार दमदार षटकार. बॅटचा तो कडवा प्रहार पाहायला मिळाला. फटका सरवत असताना तो शोल्डरचा वापर, इथे मात्र मजबूत शोल्डरचा वापर केला. या चेंडूवरती लफ केला गेलाय, एक्स्ट्रा कव्हर वरून फटका केलाय. डीपला प्रोटेक्शन, फायटर जेट पाहायला मिळाला. इथे हवाई सफर पाहायला मिळाली होती आणि त्याच वेळेला रोखलं गेलं फायटर जेटच्या माध्यमातून, योगेश पेनकरच्या माध्यमातून. अप्रतिम क्षेत्ररक्षण. षटकार जरूर आला, परंतु त्यानंतर पलटवार देखील गोलंदाजाचा पाहायला मिळतो. एक चांगला कॅच तिथे टिपला गेला योगेश पेनकर यांच्या माध्यमातून. पण सातत्याने पाहिलं एक यशस्वी कर्णधार, संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील एक यशस्वी कर्णधार म्हणून त्यांची ओळख. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे. गतवर्षी आपल्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा देखील जिंकली होती. योगेश पेनकर आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळाले. ॲक्शन रिप्ले आपण सातत्याने पाहतोय. 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून खूप चांगलं लाईव्ह प्रक्षेपण देखील पाहायला मिळते. अनेक प्रेक्षक इथे दाखल झाले आहेत यंगस्टर प्रीमियर लीग 2026 पाहण्यासाठी. हे दैदिप्यमान आयोजन, डोळे दिपावणारं आयोजन आपण पाहतोय. प्रत्येक कार्यकर्त्याची मेहनत आहे या आयोजनासाठी. बॅटिंगसाठी उत्तमचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये मॅकमिलन गोविंद. चर्चा त्यांची देखील कालपासून होती. मॅकमिलन कधी येतील, आम्हाला त्यांचा खेळ कधी पाहायला मिळेल. आज ती प्रतीक्षा जी आहे ती संपली. मॅकमिलन गोविंद मैदानाच्या आतमध्ये ते देखील आलेत. त्यांच्या विरोधात सँडी यादव आणि फ्रॉम दिल्ली. गती परिवर्तित चेंज ऑफ पेस, वाईड यॉर्कर, थोडासा ऑप्टिकच्या बाहेर चेंडू डिलिव्हर केला होता. त्याला हलक्यातने दिशा दिली. लॉंग ऑफ द क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय, तोपर्यंत एकच धाव. स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. हळूहळू प्रेक्षक देखील वाढू लागलेत. आज प्रत्येकाचा आवडता खेळाडू खेळणार आणि यासाठी संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरून देखील प्रेक्षक दाखल होत असताना आपण पाहतोय. यंगस्टरची स्पर्धा आणि त्या स्पर्धेला सर्व काही बेस्ट असतं. या चेंडूवरती फटका जबरदस्त केला गेला. आडव्या बॅटचा तो प्रहार होता आणि तिथे आपल्याला पाहायला मिळाले नितीन माटुंगे. चांगलं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून देखील पाहायला मिळालं. सिंगल तोपर्यंत ऍड झाली. धावसंख्येचं टोटल वाढणार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 39 फलकावरती. 2 गाडीच्या मोबदल्यावरती 39 फलकावरती जोडल्या गेलेत. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, परंतु त्यानंतर कमबॅक केलाय गोलंदाज सँडी यांनी. त्यावेळेस थोडासा कमी गतीने चेंडू टाकला होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट अँड बॉलचा तितका चांगला संपर्क झाला नाही. एक धाव कंप्लीट केले गेले. स्ट्राईक रोटेट, सातत्याने इथे स्ट्राईक रोटेट केली जाते. एक चांगली बाब असेल बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. धावा येत आहेत, धावा महत्वाच्या आहेत. चाळीस फलकावरती जोडले जात आहेत. 2 गाडीच्या मोबदल्यावरती 40 सँडी यादव
या षटकामध्ये रोखलं गेलं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट सलगचे 3 चेंडू सिंगल धावेसाठी. शॉर्ट पिच मध्ये चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटला फटका केला जातोय. त्यानंतर सिंगल इदा फलकावरती ऍड होते. सिंगलने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि शॉर्ट पिच पद्धतीच्या चेंडूवरती तो आडव्या बॅटचा प्रहार पाहायला मिळाला. सिंगल आले. 4 षटकांचा खेळ संपुष्टात. 4 षटकांमध्ये 41 धावा या फलकावरती जोडल्या गेल्या आहेत. प्रोजेक्टेड स्कोर आपण पाहू शकतो 62 पर्यंत आपण मजल मारू शकता. याच प्रकारे जर येणाऱ्या 2 षटकांमध्ये आपण बॅटिंग केली तर, परंतु कबीर सिंग आणि मॅकमिलन जर हे दोन्ही खेळाडू शेवटच्या चेंडू पर्यंत राहिले तर धावगती देखील वाढताना पाहायला मिळेल. प्रेक्षकांसाठी विनंती असणार आहे, एवा देवगड आपला तसा जो सेल्फी पॉईंट आहे त्या सेल्फी पॉईंटच्या समोर कोणी गाडी पार्क करू नका, विनंती असेल. प्लीज कॉपरेट. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकांनंतर 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. कबीर एका बाजूने जबरदस्त बॅटिंग करतायत वैयक्तिक 16 धावसंख्येवर. दुसऱ्यानं मॅकमिलन यांना आता मात्र आपला खेळ दाखवावा लागेल. संबंध सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून मॅकमिलन यांचे चाहते आलेत. अंकित यादव पहिला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाले. कबीर सिंगच्या विरोधात पहा, रिप्ले पाहू शकतो आपण. पहिला चेंडू वेगात टाकला, अगदी बॉडीवरती टाकला. मिडल स्टिकच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळाला. स्टीपला आपल्याला जर पाहायला गेलं तर प्रोटेक्शन आपण स्क्रीनवरती रजत मुंडेला देखील पाहिले. तो देखील मॅचचा एक भाग राहतोय. लोवर फुल टॉस त्याच्यावरती इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक होतोय योगेश पेनकरच्या माध्यमातून चातुर्य दाखवले. पहा थोडस सांगता येतं माझ्यामधून चूक झाली, परंतु थोडस चातुर्य देखील पाहायला मिळते. दुसऱ्या धावेची लालसा घेण्यासाठी तो प्रयत्न केला होता आणि तो विकेट घेण्याचा प्रयत्न होता. हे देखील एक गनिमी कामं म्हटलं जातं. क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला साम दाम दंडभेद सर्व काही जे आहेत ते वापरायचं आणि त्यानंतर हे युद्ध जिंकायचं. नक्कीच संघर्ष बॅटिंग करणाऱ्या संघाचा पाहायला मिळतोय, परंतु या संघर्षामधून चांगला खेळ आता दाखवा लागेल. इलेक्ट्रिकच्या बाहेरचा बॉल पंचांच्या दोन्ही समांतर. अर्थातच व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला. एक्स्ट्रा बॉल पाहायला मिळतोय. सातत्याने चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये पाहायला मिळते. गोलंदाज अंकित यादव. मॅकविलियन गोविंद स्ट्राईक एंडला दाखल झालेत. कशा प्रकारचा खेळ त्यांचा होतोय. वेसाडा बॅटने खेळलाय, जोरदार प्रहार केलाय. जमिनीच्या सायन चेंडू ट्रॅव्हल करतोय. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू अडवतोय. तोपर्यंत एकच धाव. 1-1 धाव येते, परंतु आता आवश्यकता असणार आहे मोठ्या फटक्यांची. षटकार आणि चौकार मारावे लागतील. नक्कीच आता वेळ आली मोठ्या फटक्यांची, परंतु मोठे फटके येत नाहीत कारण का अंकित यादव चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून या आधीच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या. या षटकामध्ये देखील आतापर्यंत 3 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते. या चेंडूवरती पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने फटका केला. डीपला प्रोटेक्शन पाहायला मिळते. सिंगल दा फलकावरती ऍड होते. फेकी चांगली झाली आहे योगेश पेनकरच्या माध्यमातून. सिंगल धावफलकावरती 8 झाली म्हणजे धावसंख्येचं टोटल या एकेरी धावेने वाढणार आहे. धावसंख्या 45. इटमॅन कामगिरी झाली आहे. नक्कीच आज पाहिलं तर जयेश सातत्याने भरपूर बिझी राहिले आहेत. योगेश पेनकर फिल्डिंग करत असताना भरपूर चेंडू त्यांच्याकडे गेले. खूप चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. मॅकमिलन ऑन स्ट्राईक. यावेळेस गती परिवर्तित चेंडू, बॅटचे कट. विकेट किपर फरदीन काझी यांच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. विकेट. ज्या विकेटची गरज होती ती विकेट आली. मॅकमिलन गोविंद इथे मात्र माघारी परतले. ज्या वेळेला संघाला इथे मॅकमिलनची गरज होती तेव्हाच त्याने साथ सोडली आणि म्हणूनच संघ थोडस अडचणीत सापडलाय. आणि या अडचणीतून बाहेर काढणार कोण? मॅकमिलन गोविंद आपल्याला पाहायला मिळतोय. 4 चेंडूचा सामना केला. 3 धावा त्याने देखील बनवल्या. छोटस योगदान त्याने देखील दिलंय, परंतु मोठ्या योगदानाची अपेक्षा होती संघ सहकार्यांना कारण का एक मोठं नाव आहे. ऍक्शन रिप्ले आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय. 70-70च्या माध्यमातून हा ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. थोडासा कमी गतीने चेंडू टाकला होता. थोडंसं वळण घेतलं होतं चेंडूने आणि त्यानंतर बॅटला चेंडू स्पर्श झाला. थोडेसे नाराज पाहायला मिळाले. ज्यावेळी चेंडू बॅटला स्पर्श झाला त्याच वेळी फलंदाज मॅकमिलन यांना माहित होता आपण आउट होणार आहे.
आकाश बॅटिंगसाठी नवीन फलंदाज तो देखील आला. पंचेचाळीसावा 3 विकेट अंकित यादव आपण तो देखील पाहतोय. आतापर्यंत 7 धावा खर्च केल्यात, 1 विकेट मिळवली आहे. संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून तो देखील उभरकीस आलाय. चांगली गोलंदाजी करतायत. या चेंडूवरती ड्राय करण्याचा प्रयत्न केला गेला. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मधून फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. तोपर्यंत सिंगल डबल मध्ये परिवर्तित झाले. दुहेरी धावीचा तो प्रयत्न यशस्वी देखील राहिलाय. आणि दुहेरी धाव कोणाच्या दिशेने आले पहा. योगेश पेनकर क्षेत्ररक्षण करत असताना तिथे दुहेरी धाव घेतले गेले, म्हणजे धाडस केलं गेलंय. धाडस महत्वाचं आहे या मॅच मध्ये आणि ते केलं गेलंय. 5 षटकांचा खेळ संपुष्टात. 5 षटकांमध्ये आतापर्यंत बनवले गेलेत 47. लगेच पहिली 2 षटकं पाहिली. पहिल्या 2 षटकांमध्ये तब्बल 28 धावा कुठल्या गेल्या होत्या, परंतु त्यानंतरचे 3 षटकं कमबॅक करणारी होती. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. अंकित यादव यांनी प्रभावित केलं या मॅच मध्ये. यंगस्टार प्रीमियर लीग 2026 आपण हे दैदिप्यमान आयोजन पाहतोय. हळूहळू गर्दी देखील वाढते. दरम्यान जुबेरजी होलसेकर यांचं आमच्या मैदानावर आगमन झालंय. त्यांना विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं. जुबेरजी होलसेकर. आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय हायलाइट 70-70च्या माध्यमातून. पहा कमी गती जास्त गतीने चेंडू टाकला होता. चेंडू भरपूर उंच उडाला होता आणि चेंडू थेट सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी तो षटकार पाहायला मिळाला. नंतर कबीर यांच्या बॅटमध्ये केलं और पिच बॉल थोडासा पुढे ठेवला आणि त्याला लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे पाठवला. चांगली बॅटिंग केलं या मॅचमध्ये. लोअर फुल टॉस जमचे साइन चेंडू ट्रॅव्हल केला. योगेश पेनकर आपल्या स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि त्यानंतर रन आउट तिथे मिळवला. आतापर्यंत 47 धावा झाले 3 गड्यांच्या मोबदल्यात. आडव्या बॅटने तो फटका शॉटॉम्बुलचा फटका पाहायला मिळाला. मिड विकेट सीमारेषा पलीकडे चेंडूला पाठवलं 6 धावांसाठी षटकार. मोठे प्रहार देखील झालेत यावेळेस. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल फ्लाइंग कॅच तिथे पाहायला मिळाले योगेश पेनकर यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर मॅकमिलन गोविंद यांची विकेट. थोडासा कमी गतीने टाकला, थोडंसं वळण घेतलं चेंडूने आणि त्यानंतर बॅटला चेंडू स्पर्शाला आणि थेट प्रतीन काझी यांच्या हातामध्ये जाऊन विसावला. आपण सातत्याने 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून खूप चांगलं वर्क पाहतोय. आणि त्यानंतर आपल्या स्क्रीनवर आपण आमचे सर्व पुरस्कर्ते देखील पाहू शकता. त्यांचं भरपूर मोठं योगदान या संपूर्ण टुर्नामेंटसाठी आहे. यंगस्टार प्रीमियर लीग 2026 ISPL अफिलिएटेड ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. आणि प्रथमच कोकणामध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी 4 व्हीलर आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असणार आहे 4 व्हीलर जिंकण्याचं. आपल्या स्क्रीनवर आपण पुनश्च एकदा पाहतोय. हे आमचे सर्व पुरस्कर्ते, त्यांचं भरपूर मोठं योगदान, भरपूर मोठं सहकार्य या संपूर्ण टुर्नामेंटसाठी लाभलंय. यंगस्टरच्या प्रत्येक कार्यकर्त्याने घेतलेली मेहनत आहे. SMJ स्कूलचं भव्य दिव्य पटांगण हाल दरम्यान मैदानावर वीर डिझाईनचे विराजजी जावकर देखील उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करतो आमच्या क्रीडा मंचावर यायचं. विराज जावकर.
जुबेरजी होलसेकर यांचा सन्मान करायचा आहे. मी मिलिंद मोरे यांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते. थँक्यू. स्क्रीनवरती आपण पाहू शकता मान्यवरांचा इथे सत्कार केला जातोय. अतिथी देवो भव आपली संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीनुसार आपण प्रत्येक मान्यवरांनी या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य दिलं आणि म्हणूनच त्यांचा सत्कार केला जातोय. प्रत्येकाने इथे खारीचा वाटा आणि सिंहाचा वाटा देखील दिला आणि म्हणूनच ही यंगस्टार क्रिकेट क्लबची स्पर्धा यशस्वीरित्या होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 70 स्पोर्ट्स म्हटलं की ती स्पर्धा हिटच होत असते. 70 स्पोर्ट्स आणि स्पर्धा म्हटलं की हिट हे समीकरण आलंच आणि तेच आपल्याला पाहायला मिळते. यंगस्टार क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. आजचा तिसरा दिवस आणि या तिसऱ्या दिवसामध्ये देखील जबरदस्त आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आज प्रेक्षकांची गर्दी देखील वाढते कारण आज तारे सितारे आले टेनिस क्रिकेट पटलावरचे. थँक्यू. धन्यवाद डीजे.
चला सामना सुरू करायचा आहे. हिचं जयेश हळूहळू प्रेक्षकांची गर्दी देखील वाढते कारण आज पाहिलं तर निश्चितच भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील तारे सितारे या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. योगेश पेनकर जे यशस्वी कर्णधार आहेत त्यांच्या साथीने आज फरदीन काझे, अमित नाईक, सुमित ढेकळे, नितीन माटुंगे, जिसान खान, कृष्णा गवळी, रजत मुंडे, भूषण गोळे देखील पाहायला मिळतील. एजाज कुरेशी देखील आहेत. इम्रोज खान, अंकित यादव, सँडी यादव, अमर साई गोरखपूर या क्रिकेट टीममध्ये पाहायला मिळत आहेत. आणि त्यांच्या विरोधात या पहिल्या मॅचमध्ये एन पी स्पोर्ट्स मीरा भाईंदरचा क्रिकेट संघ, एन पी स्पोर्ट्स मीरा भाईंदर क्रिकेट संघामध्ये नक्कीच मीरा भाईंदर परिसरातील जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. अमे असतील, त्याचबरोबर मॅकमेलन गोविंद असतील, जयेश असतील, कबीर सिंग असतील, सोम राणे असतील, यासारखे खेळाडू, वेदांत देसाई हे देखील आपल्याला पाहायला मिळतील. आकाश असतील, सूरज जाधव असतील, यासारखे खूप सारे खेळाडू जे आहेत ते खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. रायना लित्तूर देखील या क्रिकेट संघामध्ये पाहायला मिळतोय. निश्चितच जबरदस्त गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. सामना सुरू झालाय. इम्रोज आले, त्या पहिला चेंडू त्यांच्या माध्यमातून फेकला गेला आणि या चेंडूवरती पंजा मिळतोय. व्हाईट प्लस 4 एकूण 5 धावा. पहिला चेंडू इम्रोज याचा करप टाकला गेला. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. जास्त वेग होता परंतु दिशा भरकटली आणि त्यानंतर विकेट किपर फ्लाइंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला देखील चेंडूने बेट केला आणि चेंडू थेट सीमा पार. 5 एक्स्ट्रा धावा मिळाल्यात. धावा कशा आहे व धावा महत्वाच्या आहेत. पुढचा बॉल इम्रोज यांचा आउटसाइड डी ऑफ स्टंप यॉर्कर लाईनचा चेंडू होता. योग्य टप्प्यावर वेग देखील जास्त होता. भन्नाट वेगाने चेंडू थेट विकेट किपरचा वेध घेतोय. डॉट बॉल आलाय. 5 धावा जरूर दिल्या आणि त्यानंतर डॉट बॉल टाकलाय. निश्चितच याआधी देखील अशाच प्रकारे वाईट यॉर्करचा प्रयत्न होता, तो असफल झाला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती तो सक्सेसफुल अटेम्प्ट पाहायला मिळाला. वाईट यॉर्करचा चेंडू हाताला गेला. पहिल्या चेंडूवरती एक्स्ट्रा धावेने धावा खर्च केला, परंतु आता सातत्याने जर पाहायला गेलं तर वाईट यॉर्करचं अस्त्र वापरलं जात आहे एम्ब्रोजेच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. भन्नाट वेग, पुन्हा एकदा ऑप्टिकच्या बाहेरचा तो यॉर्कर, परफेक्ट टप्पा आपण पाहतोय. गोलंदाज इम्रोज यांच्या माध्यमातून कबीरला मात्र रोखून ठेवलंय. सातत्याने कबीर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करतोय. त्यावेळेस देखील ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, तितका चांगला संपर्क झाला नाहीये. बॅट अँड बॉलचा फरदीन काझे इथे पाहायला मिळतंय. चेंडूवर ताबा मिळवतील तोपर्यंत सिंगल धावे ते कंप्लीट केले. आतापर्यंत वैयक्तिक 19 धावा कबीर यांच्या बॅटमधून निघाल्यात, परंतु 17 चेंडू देखील त्यांनी खेळलेत. निश्चितच 17 चेंडूमध्ये 19 धावा बनवले गेले. संघर्ष करताना पाहायला मिळालेत आणि कोणीतरी म्हटलं देखील आहे, कष्ट ही यशाची पहिली पायरी आहे. जो तोकतो तो हरतो आणि जो लढतो तो इतिहास घडवतो. धावसंख्या आतापर्यंत बनवले गेले 53 धावा. विजयजी श्रीसर सर देखील आम्हाला सांगतात स्कोरच्या भूमिकेमध्ये ते देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि सांगतात शेवटचे षटक प्रगती पथावरती आहे. 53 धावा बनवले गेले त्या 3 गड्यांच्या मोबदल्यावरती. वेगवान चेंडू होता. टप्पा खाल्यानंतर भरपूर उसळी घेतले होते. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल, पंतांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. पण पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले पाहतोय. शोल्डरचा वापर अतिरिक्त केला आणि त्यानंतर तो एक्स्ट्रा बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला, जो एक्स्ट्रा धावेसाठी देखील पाहायला मिळाला. थोडस जर पाहायला गेलं तर बाहेरच्या दिशेने कट करणारा हा चेंडू पाहायला मिळाला. या चेंडूवरती समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. वर सीमारेषा पार, षटकार 6 धावेंसाठी. भरपूर लांब मारलाय चेंडू. आकाशांच्या बॅट मधून चेंडू जणू काही आकाशातच गेलाय. पहा ऍक्शन रिप्ले. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू थेट सीमारेषा पलीकडे पाठवलाय. आकाशांच्या बॅटमधून आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर 70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून. ती ताकद, तो आत्मविश्वास पाहायला मिळाला आणि फटका मारल्यानंतर इतका कॉन्फिडन्स होता की चेंडू सीमारेषा बाहेरच जाणार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट तो फटका सजवला गेला. 6 धावेंसाठी होता तो फटका. याचं उत्तर द्यायचं होतं, परंतु पुन्हा एकदा फुलर लेनचा चेंडू, त्याच्यावरती आक्रमण आणि तो पुन्हा एकदा वार सीमारेषा पार. षटकार सलगचा दुसरा वार केलाय एम्ब्रोजच्या विरोधात. वाह, बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळत आहेत. फलंदाज आकाशांच्या बॅटमधून. पण आपल्या स्क्रीनवर पुन्हा एकदा पाहतोय
ती जागेवर उभा राहूनच हा फटका खेळलाय, ठोकलाय आणि थेट पाठवलाय सीमारेषा पार. षटकार बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळेल का? यस, इम्रोजच्या विरोधात ते वार केले गेले, त्या वारांचं उत्तर इम्रोजला देखील द्यायचं आहे. उत्तर कशा प्रकारे दिलं जाईल पाहावं लागेल. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता, या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, सिंगल फलकावरती येईल का? फेकी चांगली झाली होती एजाजच्या माध्यमातून, परंतु त्यानंतर कलेक्शन खराब. सिंगल डबल मध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता आणि अशाच वेळेला इथे रनआउटच्या स्वरूपामध्ये ती विकेट देखील आल्या. 2 धावा घेण्याचा तो प्रयत्न असफल ठरलाय, परंतु सिंगल फलकावरती ऍड होते. म्हणजेच पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात येतो आणि या पहिल्या इनिंग मध्ये बनवले गेलेत 67 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावरती. कबीरने 17 चेंडूमध्ये 19 धावा बनवल्या, तर आकाशने 4 चेंडूमध्ये 15 धावा, 2 लगातारचे 2 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहू शकतो. समाधानच्या बॅटमधून 6 चेंडूमध्ये 11, त्यानंतर कबीर सिंग 17 मध्ये 19. पहिल्या इनिंग मध्ये 67 धावा जमवल्या गेलेत, 68 धावांचं पाठलाग करायचंय. जयेश बॅटमधून 7 चेंडूमध्ये 7 धावा. मॅकमिलन थोडस अपयशी ठरले, त्यांच्या बॅटमधून 4 चेंडूमध्ये 3 धावा. आकाशने शेवटला इथे मात्र जबरदस्त प्रहार केले इम्रोजच्या विरोधात. 4 चेंडूमध्ये 15 धावा त्याच्या बॅटमधून. सॅन्डी यादव 2 षटकामध्ये 23, 1 विकेट. जिशानच्या माध्यमातून एका षटकामध्ये 14 धावा, थोडेसे महागडे ठरले, विकेट प्राप्त केली नाही. परंतु या मॅच मध्ये अंकित यादव काय गोलंदाजी केली, 2 षटकामध्ये 9 धावा, 1 विकेट त्याने देखील प्राप्त केली. 4.50च्या इकॉनॉमीने त्यांनी गोलंदाजी केली. इम्रोज शेवटच्या षटकामध्ये तब्बल 20 धावा त्याने देखील खर्च केल्या. पहिली विकेट जी आहे ती 27 वरती, त्यानंतर दुसरी विकेट 37 वरती आली होती. पहा 36 चेंडूमध्ये 68 धावा बनवायचे. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय हे देखील आपल्याला पाहायचंय. दुसऱ्या इनिंग मध्ये आपण हायलाइट्स पाहतोय आपल्या स्क्रीनवर. चांगली सुरुवात इथे केली होती, थोडीशी मिसफिल्ड झाली होती आणि त्यानंतर 4 धावा पाहायला मिळाल्या कबीर यांच्या बॅटमधून. त्यानंतर हा जबरदस्त फटका आपण पहिला फलंदाज समाधान षटकार खेचला होता. पहिली 2 षटकं पाहिले तर फलंदाजी गाजवली कबीर यांच्या बॅटमधून देखील षटकार पाहायला मिळाला. ओरपिच बॉल त्याला लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे पाठवला. कबीर यांनी देखील चांगला खेळ दाखवला. नंतर रोल फुलटॉस होता, चांगली फिल्डिंग योगेश पेनकर यांनी केली आणि रन आउट इथे केलं गेलं. समाधानची विकेट आली. नंतर आडव्या बॅटने एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला, शटमपूलचा षटकार. पहिल्या 2 षटकांमध्ये जबरदस्त बॅटिंग झाली. नंतर ओपिच बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न आला होता, परंतु तिथे योगेश पेनकर जबरदस्त कॅच टिपली आणि त्यानंतर मॅकमिलन गोविंद यांची विकेट, तो लेग कटर. आणि त्यानंतर एक्स्ट्रा बॉल देखील पाहायला मिळाला आणि त्यावर 5 धावा. व्हाईट बॉल आला आणि व्हाईट बॉलवर तो चौकार प्राप्त झाला. नंतर जबरदस्त फटके आपल्याला पाहायला मिळाले. पण पाहतोय बॅक टू बॅक हे 2 मोठे फटके. शेवटच्या क्षणी जाऊन आकाश यांनी जबरदस्त बॅटिंग केली, 2 आकाशात फटके मारले. नंतर शेवटच्या बॉलवर सिंगल धाव आणि त्यानंतर रनआउटची संधी देखील निर्माण झाली आणि रन आउट देखील झाले बॅटर. ही संपूर्ण हायलाइट्स आपण पाहिली. 6 षटकांमध्ये 67 धावा केल्या गेल्या, तर 68 धावांचं लक्ष. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय हे देखील आपल्याला पाहायचं आहे, परंतु त्याआधी मी एकच सांगेन, संकटात ही जो डगमगत नाही तोच खरा खेळाडू असतो आणि जो शून्यातून विश्व निर्माण करतो तोच खरा विजेता असतो. शून्यातून विश्व निर्माण करणार कोण हे देखील आपल्याला पाहायचं आहे. यानंतर प्रसादजी चाळके सर आणि त्याचबरोबर प्रदीपजी देऊळकर सर आपल्या साथीला जोडले जात आहेत. थँक्यू. हॅलो, धन्यवाद जयेश पोटपुडे. नमस्कार, सहर्ष स्वागत यंगस्टार क्रिकेट क्लब प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानात आगमन झालाय मुंबईचा वंडर बॉईज मिस्टर फरदीन काझी. अगदी आघाडीच्या रूपात मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 68 धावांचा पाठलाग करावा लागेल तो
या सामन्यामध्ये अमर साई गोरखपूर या संघाला आजच्या रजनीमधील दुसरी लढत आपण पाहतोय. अमर साई गोरखपूर त्यांच्या विरोधामध्ये NP स्पोर्ट्स मीरा भाईंदर क्रिकेट संघ 67 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात 68 धावांचा पाठलाग करावा लागेल आणि आघाडीची बिनीची जोडी मैदानावरती मिस्टर फरदीन काझी आणि त्याच्या साथीला मिस्टर सुमित ढेकळे. टेनिस क्रिकेट मधील बाहुबली म्हणून ज्याला ओळखलं जातं तो सुमित ढेकळे यावेळी डावकर शैलीचा फलंदाज सलामीवीराच्या रूपात पाहायला मिळतोय. अगदी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्या खेळाडूची चर्चा असतात असे दोन धुरंधर फलंदाज टेनिस क्रिकेट विश्वातील आज अमरसाई गोरखपूर या क्रिकेट संघाकडनं पाहायला मिळत आहेत. 68 धावांचं विजयी उद्दिष्ट आणि ही सलामीची बिनीची जोडी मैदानावरती अर्थात स्ट्राईक यांच्या दिशेने फरदीन काझी आणि फरदीन काझीच्या साथीला सुमित ढेकळे. आघाडीचं षटक हाताळण्यासाठी रायनल यावेळी सज्ज होताना दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू लोअर फुल टॉस अगदी थेट निशाणा साधलाय तो नॉन स्ट्राईक वरती स्टँड वरती अर्थात गोलंदाजाचा स्पर्श न होता यावेळी धाव घेण्याची तमाम शंका समाप्त होताना दिसतंय. धाव फलक आपल्याला पाहायला मिळतोय 0. अर्थात सुरुवात कशा प्रकारे होत आहे फरदीन काझीसाठी हे पाहणं औत्सुक्याचं राहील. पॉवर प्लेचं निर्णायक जोखीमयुक्त षटक हाताळलं जात आहे. अर्थात या मीरा भाईंदर क्रिकेट टीमकडनं गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण सजवलंय. शॉर्ट फाईन लेग, फ्लाइंग स्लिप ओपन आहे, कव्हर पॉईंट, त्याचबरोबर शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती एक क्षेत्ररक्षक आहे, त्याचबरोबर मिड ऑफ वरती एक क्षेत्ररक्षक. ओ यावेळी चांगला चेंडू म्हणावं लागेल. चेंडू चकवतोय फलंदाज फरदीनला. आता म्हणतो 2 चेंडूंवरती शांत ठेवलंय. अर्थात सुरुवात होताना दिसत नाही आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा उजवा पाय शफल केला होता फरदीनने मात्र यश प्राप्त होताना दिसत नाही. 2 चेंडू अगदी बोलबाला पाहायला मिळालाय. गोलंदाजाचा अगदी नियंत्रित मारा करण्याचा प्रयत्न असेल. गोलंदाज यावेळी 10-12 पावलांचा रनअप पाहायला मिळतंय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळी फुलर लाईन चेंडू ड्राईव्ह केलाय. अर्थात मिड ऑनच्या डोकीवरनं चेंडू एक टप्पा घेतोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. फरदीन काझी यांच्या बॅटमधून जबरदस्त फटका पाहायला मिळते. पहिले 2 चेंडू ते स्ट्रगल केले आणि त्यानंतर हा तिसरा बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह जोरदार प्रहारांचे चेंडू सीमारेषा पार. 4 धावांसाठी सुरुवात केली आहे धावांचा पाठलाग करण्याला. आपण पाहतोय आपल्या स्क्रीनवर तो मिनी हेलिकॉप्टर एक मोठ्या फटक्याने खातं उघडतोय फरदीन. यावेळी अल्टी पलटी चेंडू फेकून दिलाय डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. फरदीनचा जलवा. चेंडू सीमापार. षटकार. चौकारानंतर षटकार पाहायला मिळतोय. आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल आधीच मन बनवलं होतं फलंदाज फरदीन काझी आणि याच फटक्यासाठी ओळखला जातो फरदीन काझी. जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला आणि सीमारेषेच्या बाहेर प्रेक्षकाने कॅच देखील टिपलाय तिथे. रायनल अर्थात पहिले 2 चेंडू प्रभावी गोलंदाजी पाहायला मिळाली. त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती फरदीनला ज्या खेळासाठी ओळखलं जात आहे ती फलंदाजी पाहायला मिळत आहे. 2 चेंडूंवरती 10 धावा. धावसंख्या ही दुहेरी अंकात पाहायला मिळत आहे. ती अमरसाई गोरखपूर क्रिकेट संघ 10 धावा बिनबाद धावफलकावर 68 धावांचा पाठलाग करताना विचार विनिमय करण्यासाठी भाग पाडतोय. यावेळी गोलंदाजाला अर्थात यानंतरचा चेंडू कशा प्रकारे असेल फरदीनसाठी स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा बचाव केलाय. त्याचबरोबर एकेरी धाव यावेळी पूर्ण केली. ज्या एकेरी धावसंख्येने धावफलक बदलताना दिसतोय. 11 धावा धावफलकावरती 6 षटकांचा सामना आणि त्यामधील जोखीमयुक्त षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पॉवर प्लेचं षटक अर्थात या षटकामध्ये 1 चौकार 1 षटकार पाहायला मिळालाय. त्यानंतर एक सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. एकेरी धाव निघाली. 11 धावा धावफलकावर 68 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 2 संघ जे या स्पर्धेच्या टॉप 4 मध्ये आपलं स्थान पक्क करताना दिसत आहेत. पहिल्या रजनीमध्ये मंगलमूर्ती पुणे आणि कालच्या रजनीमध्ये AK स्पोर्ट वरवडे क्रिकेट संघ प्रथमेश पवार याच्या नेतृत्वाखाली संघ हा टॉप 4 मध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आजच्या रजनीमध्ये कोण असेल हे पाहणं औत्सुक्याचं राहील. डावकर शैलीचा अर्थात टेनिस क्रिकेट विश्वातील बाहुबली यावेळी चेंडू जमिनीला घरंगळत जातोय. उशिरा कॉल मिळाला होता. अर्थात त्यानंतर एकेरी धाव ही पाहायला मिळाली. ज्या एकेरी धावसंख्येने सुमित ढेकळे यावेळी आपलं खातं उघडताना दिसतोय. तर सांघिक धावसंख्या पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 12 धावा
68 धावांचा पाठलाग करताना. 30 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिलाय. 30 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 56 धावांची आवश्यकता. सुरुवात दमदार झाली आहे. 12 धावा आल्यात. एक चौकार फर्दी त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. त्यानंतर अप्रतिम फटका, जो स्विच हिटचा फटका होता, तो षटकार पाहायला मिळाला. 30 चेंडूंचा खेळ बाकी, 56 धावांची आवश्यकता असेल. फरदीन काचे वैयक्तिक 11 धावसंख्येवर बॅटिंग करत असता आपण पाहतोय. सुमित डेके यांच्या बॅटमधून एक धाव आली आहे. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगड आयोजित यंगस्टार प्रीमियर लीग 2026 आपण पाहतोय. दैदिप्यमान आयोजन, डोळे दिपावणार आयोजन. जसं देवगडचं पर्यटन भुरळ पाडतं, तशी क्रिकेटची स्पर्धा देखील प्रेक्षकांना भुरळ पाडते. प्रेक्षक हळूहळू वाढू लागलेत. हळूहळू गर्दी वाढते. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. अर्थात गोलंदाजीमध्ये पहिला बदल होताना दिसतोय एनफी स्पोर्ट मीरा भाईंदर क्रिकेट टीम कडनं. तो यावेळी अमेय गोलंदाजीच्या आक्रमणावर पाहायला मिळतोय. संघ मालक सन्मान श्री नितीनजी वारे, सन्मान श्री प्रवीणजी वारे यांच्या मालकीचा हा संघ आज पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर खेळाडू या दोन टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. राईट राऊंड विकेट, पहिल्या चेंडूवर अकुट टप्प्याचा पूल केलाय. एक पॅरलल षटकार, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. सुमित ढेकळे देखील एक जबरदस्त फटका एक्झिक्यूट करतायत. परती यांच्या बॅटमध्ये याआधी षटकार, त्यानंतर हा शॉर्ट आर्म बुलचा फटका आपण पाहतोय. सुमित यांच्या बॅटमधून क्षेत्ररक्षणाचे प्रयत्न चांगले होते. भरपूर लांबवरून धावत तो गेला होता. पण पाहतोय आपल्या स्क्रीनवर तो जोरदार प्रहार, आडव्या बॅटने तो फटका खेळला सुमित यांनी. एक जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय अमय्यचं. राईट हॅम राऊंड विकेट. हो, याही वेळी आखूड टप्प्याचा चेंडू, बॅक टू बॅक दुसरा बाहुबली षटकार, सीमा पार, 6 धावा. बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय. पहिल्या बॉलवर शॉर्ट आर्म पुल पाहायला मिळाला, तो सक्सेसफुल झाला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुलचा एक ब्युटिफुल फटका, पुन्हा एकदा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. दमदार सुरुवात आपल्या टीमला मिळून दिली. सुमित ढेकळे यांच्या बॅटमधून ते 2 षटकार. 24 धावा धावफलकावर. आपल्याला बाहुबली का ओळखलं जातं याची जी प्रचिती दिली आहे ती सुमित ढेकणे या फलंदाजाने. अगदी नेहमीच चर्चा असते या फलंदाजाची. ज्या ज्या वेळी संधी मिळतंय स्वतःला सिद्ध केलंय टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुमितने. राईट ओव्हर द विकेट. हो, खराब चेंडू, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने. बाहुबली हा 3रा षटकार लगातार सुमित ढेकले. आज जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करतोय. 3 चेंडू आणि 3 षटकार मारण्याचा पराक्रम सुमित यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आक्रमक सुरुवात, पुन्हा एकदा शॉर्ट आर्म पुल. जबरदस्त बॅटिंग, डोळ्यांचं पारणं फेडणारा हा फटका पाहायला मिळाला. स्पर्धेदरम्यान शुभ आगमन झालंय सन्मानचे रियान शेख, त्याचबरोबर सन्मानचे किशोरजी तोडणकर यांचं इथं शुभ आगमन झालंय. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आणि विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती आसन ठेवावं. अगदी आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय 3 चेंडूमध्ये ते 3 षटकार, जबरदस्त फटके पाहायला मिळाले. पहिला बॉल मिड विकेटला क्रॉस करत 6 धावांसाठी गेला. सुमित यांच्या बॅटमधून तो एक आक्रमक फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आडव्या बॅटनेच खेळला होता. सातत्याने आडवी बॅट करत असता आपण पाहतोय सुमित यांना. आणि हा 3रा षटकार भरपूर लांब मारला, भरपूर उंच देखील गेला. अमेय राईट ओव्हर द विकेट. या बी खोलवर टप्प्याचे चेंडू, या चेंडूवरती मात्र हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी 3 चेंडूंवरती बोलबाला पाहायला मिळाला. आखूड टप्प्याचे चेंडू होते. ज्या फटक्यांसाठी परिचित सुमित ढेकले त्या फटक या मैदानावरती पाहायला मिळाले. सलग 3 षटकार. अर्थात आपल्याला बाहुबली का म्हटलं जातं त्याची प्रचिती दिली आहे सुमितने या SMG हायस्कूलच्या मैदानावरती. 30 धावा बिनबाद धावफलकावर, 68 धावांचा पाठलाग अमेय. राईट ओव्हर द विकेट. ओ, यावेळी चेंडू थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न, अगदी दिशा चुकली अमेयची. अर्थात दिशा चुकल्यानंतर ज्या चेंडूला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये पंजाब टू हरियाणा असं ओळखलं जातंय ती अतिरिक्त धाव खर्च केली आहे. अगदी पंचांकडे दाद मागितली आहे. या निर्णयावरती अगदी आव्हान दिलंय ते क्षेत्ररक्षण करणाऱ्या मीरा भाईंदर एनपी स्पोर्ट क्रिकेट टीमने. यस, थर्ड अंपायरचा निर्णय पाहूया काय येतोय. ते चाचपणी इथे केली जाते. तत्पूर्वी आपण आपल्या स्क्रीनवर पाहतोय चर्चा करत असताना हे दोन्ही खेळाडू भारतीय टेनिस क्रिकेट विश्वातील 2 सितारे आहेत. एकाने सुमित ढेकळे, दुसऱ्याने फरदीन काझी.
व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता. व्हाईट बॉल ऑप्टिकच्या बराचसा बाहेर नियमांचं उल्लंघन करणारे चेंडू होता आणि दंडित केले गेले. एक्स्ट्रा बॉल पाहायला मिळतोय. अगदी अवंतर चेंडू असेल, अतिरिक्त धाव मिळत आहे, संघिक धावफलक पाहायला मिळतोय. 31 धावा बिनबाद धावफलकावर 68 धावांचा एक ठोस आश्वासक सुरुवात म्हणावी लागेल अमरसाई गोरखपूर क्रिकेट टीम. फुलरलिंग चेंडू ड्राईव्ह केलाय, चेंडू मिड ऑफला पार करत जातोय डीप लॉंग ऑफ वरती, अर्थात एकेरी धाव यावी पूर्ण केली ती फलंदाज सुमितने स्ट्राईक वरती आणलाय मुंबईचा वंडर बॉयचा फरदीन काझीला. एकेरी धावसंख्येने धावफलक पाहायला मिळतोय 32 धावा धावफलकावर 68 धावांचं पाठलाग करताना जबरदस्त सुरुवात म्हणावी लागेल. सुरुवात केली फरदीन काझीने आणि त्यानंतर मात्र जबाबदारी विचारली सुमित ढेकलेने. सलग 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले अमय्यच्या गोलंदाजीवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ यावी अल्टी पलटी फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय डीप थर्डमॅन सीमारेषेच्या दिशेने. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू निघून गेलाय. यंगस्टार क्रिकेट क्लब ब्रँडेड चौकार. चौकाराला बॅटर फरदीन काझी यांच्या बॅटमधून उलटा फुलटा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज फरदीन काझी यांच्या बॅटमधून सातत्याने तो प्रयत्न केला, तो सफल देखील ठरतायत. गतवर्षी देखील सुमित ढेकळे आणि फरदीन काझी अंतिम सामन्यात आपल्या खेळताना पाहायला मिळाले. चांगला खेळ गतवर्षी देखील दोन्ही खेळाडूंनी केला होता. यावर्षी देखील ती दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पण ड्रोनच्या माध्यमातून हे संपूर्ण SM जे स्कूलचं मैदान आपण पाहतोय देवगड क्रिकेटसाठी तिथं सातत्याने मैदान सर्वांनाच भुरळ पाडतंय. अनेक स्पर्धा या मैदानावर होतात. यंगस्टार क्रिकेट क्लब देवगडची देखील क्रिकेट स्पर्धा जी सातत्याने या मैदानावर गेली कित्येक वर्ष होते. गत वर्षी ही क्रिकेट स्पर्धा ऑल इंडिया ओपन देखील खेळली गेली आणि यावर्षी दुसऱ्या वर्षात देखील ते दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळते. ही विद्युत रोषणाई आपण पहा, हे सपाट मैदान, कॉन्क्रीटचं विकेट, तुम्हा आम्हा आनंद देणारं क्रिकेट या कॉन्क्रीटच्या विकेटवर खेळलं जात आहे आणि प्रत्येक प्रेक्षकासाठी देखील भव्य गॅलरीज उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत आणि प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी असणार आहे ती 2 व्हीलर जिंकण्याची लकी ड्रॉच्या माध्यमातून. म्हणजे जसा विचार खेळाडूंचा केला गेलाय तसाच विचार प्रत्येक प्रेक्षकाचा देखील मंडळाच्या माध्यमातून केला गेलाय. हे जबरदस्त आयोजन, डोळे दिपावणार आयोजन आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू होतोय. अर्थात ज्या गोलंदाजाने षटकात तळे होता तोच गोलंदाज तिसऱ्या षटकावरती यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. लॉंगॉनवरती क्षेत्ररक्षक येतोय, अर्थात पहिली शिकार प्राप्त केली जात आहे. पहिला ब्रेक थ्रू देतोय रायनल आपल्या गोलंदाजीवरती. अमरसाई गोरखपूर क्रिकेट संघाचा आघाडीचा बेधडक बाहुबली मिस्टर सुमित ढेकले बॅक टू द पॅव्हलियन. सुमित बाद झाला आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता. सुमित यांच्या बॅटमधून 3 षटकार आले. 285चा स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळाला. 7 चेंडूंचा सामना केला. 7 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी. रायनल या गोलंदाजाने हे वादळ थांबवलं, परंतु बाद होण्याआधी जबरदस्त खेळ मैदानाच्या आतमध्ये पेश केलाय सुमित ढेकळे यांनी. टेनिस क्रिकेटचा बाहुबली सुमित आऊट झालाय. आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ग्रामीण बिग बॅश लीग ज्या स्पर्धेमध्ये 4 व्हीलर ज्या खेळाडूने जिंकली, रजत मुंडे, रायगडचा एक सुपरस्टार खेळाडू, चांभारली गावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्या खेळाडूची चर्चा संबंध भारतभर होते. जबरदस्त खेळ ज्या खेळाडूच्या माध्यमातून ISPL मध्ये देखील सातत्याने पाहायला मिळालाय आणि आज देवगडमध्ये दाखल झालाय. 4 व्हीलर जिंकून आलाय. आज पुन्हा एकदा त्याचं लक्ष असणार आहे यंगस्टार प्रीमियर लीग 2026च्या या मॅन ऑफ द सिरीजच्या पुरस्कारावर आपलं नाव कोरावं. नक्कीच रजतची पावलं यावेळी मैदानात पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी रजत कार जिंकून आलाय आज देवगडच्याही या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज साठी टाटा टियागो एक कार आहे आणि नक्कीच त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल. अर्थात या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी होत आहे हे पाहणं औत्सुक्याचं राहील. रायनने पहिली सफलता मिळवून दिली आहे. 36 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आणि पुन्हा एकदा दुर्वर्णा गोलंदाज यावी सज्जा राईट आर्म राऊंड विकेट. पहिला चेंडू यावी सन्मान दिलाय, ड्राईव्ह केलाय, चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. पहिली धाव यावी पूर्ण केली रजतने, अर्थात एकेरी धावसंख्येने रजतनं आपलं खातं उघडलंय तर संघिक धावफलक बदललाय. 37 धावा एक गडी बाद.
विनंती असणार आहे सन्माननीय यतीन कुलकर्णी यांना आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत. तसेच सन्माननीय नाना मोरिये यांना देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावर स्थानपन्न व्हा. आपण पाहतोय 70-70 स्पोर्ट्सच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट प्रत्येक प्रेक्षकासाठी एक चांगल्या क्वालिटीचं लाईव्ह टेलिकास्ट इथे दाखवलं जात आहे. यंगस्टार प्रीमियर लीग 2026 संपूर्ण भारतभर पाहिली जाते. राईट ओव्हर द विकेट. या विकेटचा प्रयत्न चेंडू मिडलला पार करतोय, जातोय वाईड श्लोंगनवरती. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, अचूक फेकी होताना दिसत नाही. अर्थात रजत दुसऱ्या धावेसाठी तयार होतं, मात्र नकार मिळालाय फरदीन काझीकडनं. अर्थात जोखीम पत्करण्याचा प्रयत्न नसेल, कारण संघ यावेळी सुस्थितीत पाहायला मिळतोय. 38 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विजयाचं समीकरण असेल 21 चेंडू, 30 धावांची आवश्यकता असेल. आत्मविश्वास दिनवलेला खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्वातील एक धुरंधर फलंदाज रजत यावेळी ऑन स्ट्राईक. खुलवा टप्प्याचा चेंडू बॅटची किनार घेतोय, चेंडू जातोय फ्लाइंग स्लिप मध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय चेंडूवरती आणि चेंडूची वरती करेपर्यंत एकेरी धाव घेण्याची संधी. 39 धावा एका गड्याच्या मोबदल्यात 68 धावांचा पाठलाग. समीकरण बदललंय. 20 चेंडू 29 धावांची आवश्यकता असेल. येस 20 बॉलमध्ये आता 29 धावांची आवश्यकता असणार आहे. रियान शेख आणि सन्मानश्री किशोरजी तोडणकर यांचं इथं शुभागमन होताना दिसतंय. त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. येस 20 बॉलमध्ये 29 धावांची गरज. रायनल देखील एक जबरदस्त गोलंदाज आहे, परंतु समोर फरदीन काझी यॉर्कर लाईनचा चेंडू, अचूक टप्प्यावरचा चेंडू, त्याला सन्मान दिला गेलाय. क्षेत्ररक्षक अतिशय वेगाने आले. एपर्ट्स पहा, एपर्ट्स खूप चांगले होते. एपर्ट्स भरपूर महत्वाचे असतात. तुमचा विजय किंवा तुमचा पराभव इथे पाहिला जात नाही, तुमचे एपर्ट्स पाहिले जात आहेत. तुमचे एपर्ट्सची वावा होते आणि प्रत्येक प्रेक्षकाला हेच गरजेचं असतं, तुमचे एपर्ट्स किती चांगले आहेत. नक्कीच एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदर क्रिकेट संघाला वर्तमान परिस्थितीचा विचार करावा लागेल. समोर कोण आहे हे न बघता अर्थात प्रभावी गोलंदाजी करावी लागेल ती या सामन्यामध्ये. दूरवरनं राईट राऊंड विकेट. उलटा चेंडू, हात खोलण्याची संधी, फटका फसलाय. लॉंगॉनवरती क्षेत्ररक्षक, मात्र यावेळी आपल्याला प्रयत्नांची पराकाष्ठ पाहायला मिळतंय. थँक्यू डोसे. पंच डिसिजन. आपण ऍक्शन रिप्ले पाहतोय. षटकार आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता. पंचांचा इशारा देखील याआधी आला होता. षटकाराचा थोडासा पाय इथे वेदांत यांचा सीमारेषेला लागला ज्यावेळी चेंडू हातात होता आणि फलंदाज रजत यांच्या बॅटमधून तो षटकार आलाय. रजत मुंडे हे देखील नाव सध्या चर्चेमध्ये आहे. 4 व्हीलर इथे जिंकून तो देवगडमध्ये दाखल झालाय. बिग बॅश प्रीमियर लीग मध्ये चांगला खेळ आयकॉन म्हणून खेळत होता. फरदीन काझी यांनी देखील ती स्पर्धा जिंकली. गोरसई बी या क्रिकेट संघामधून खेळत असताना शेवटचे 18 चेंडू बाकी आहेत. 18 चेंडूमध्ये विजयासाठी 22 धावांची आवश्यकता. शेवटची 3 षटकं फाईट करावी लागेल. क्रिकेट खेळ आहे, या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही, त्याचमुळे फाईट करावी लागेल. फरदीन काझी स्ट्रायकिंग एंडला असतील. अक्षय चौरसिया गोलंदाजी मार्कडे सज्ज होत आहे. एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदर या क्रिकेट टीम कडून 18 चेंडू 22 धावा. आव्हान तितकं मोठं नाहीये, परंतु गोलंदाजांना आता फाईट करावी लागेल. महत्वाची मॅच आहे. पहिला बॉल मागील क्षेत्रात भिरकावून दिलाय. चेंडू जाईल सीमा पार. चौकार, दणदणीत शानदार दमदार फटका फरदीन यांच्या बॅटमधून. तडाखेबंद फटका पाहायला मिळतोय. समीकरण बदललंय 17 मध्ये आता. नक्कीच 70-70 या युट्यूब चॅनलवरती आपण पाहू शकतो की फरदीन काझीने कशा प्रकारे फटका सजवलाय. पहिला सुरुवातीला शफल झालाय, चेंडू येऊ दिलाय आणि त्यानंतर डीप फाईन लेगला सुंदर फटका. चांगली सुरुवात. कमी गतीचा चेंडू, ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही. आपण पाहतोय चांगला चेंडू लेग कट होता. टप्पा खाल्यानंतर गरकन गिरकी घेतली चेंडूने.
कमबॅक केलाय गोलंदाजाने देखील. पहिल्या बॉलवर जरूर चौकार आला, परंतु त्यानंतर डॉट बॉल टाकण्यामध्ये यश प्राप्त केलंय. फरदीन काझी पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला सज्ज होत आहेत. यावेळेस उडवलाय, थेट पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी फरदीन यांच्या बॅटमधून हा धमाकेदार षटकार. नक्कीच 70-70 युट्यूब चॅनल वरती आपण पाहू शकतो. राईट आर्म ओव्हर द विकेट आलाय, थोडासा पाय वाकवलाय आणि चेंडूला घेतलंय रडार वरती आणि चेंडू थेट चंद्रावरती फेकून दिलाय फरदीन काझीने. अर्थात फरदीन काझीची खेळी आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या खेळीसाठी परिचित ती खेळी आज देवगड वासियांना पाहायला मिळत आहे. आज कित्येक गावांमधना हे खेळाडू पाहण्यासाठी प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळत आहेत. तो बैठक फटका इथे पाहायला मिळाला. बॅटर फरदीन यांच्या बॅटमधून चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल टाकण्यामध्ये यश प्राप्त केलं गोलंदाजाने, परंतु लगेचच तो पलटवार फलंदाजाचा देखील पाहायला मिळतोय. फरदीन यांच्या बॅटमधून षटकार आलाय. समोरच्या दिशेने समीकरण बदललंय. 15 बॉलचा आता खेळ शिल्लक राहिलाय. 15 बॉलमध्ये आता विजयासाठी अवघ्या 22 धावा, माफ करा 12 धावांची आवश्यकता असणार आहे. 15 बॉलमध्ये आता 12 धावा विजयासाठी. फरदीन काझी 11 चेंडूंचा खेळ खेळलाय आणि 11 बॉलमध्ये तब्बल 27 धावा कुठल्या आहेत फरदीन काझी यांनी. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पेश करत असता आपण पाहतोय. एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदरच्या विरोधात खेळत असताना आतापर्यंत 27 धावा फरदीन यांच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या आणि अनेक प्रेक्षक, अनेक चाहते फरदीन यांचा खेळ पाहण्यासाठी इथे दाखल झालेत. त्या प्रत्येक प्रेक्षकाला तो आनंद त्यांनी दिलाय. नक्कीच प्रसादजी, आपण ऑडियन्स पाहू शकतो. अगदी प्रेक्षकांसाठी सुसज्ज गॅलरी पाहायला मिळत आहेत आणि याच गॅलरी मधना क्रिकेटचा आस्वाद. यावेळी पुन्हा एकदा रिवर्स उलटा फुलटा दमदार फटका आलाय फलंदाज फरदीन यांच्या बॅटमधून. अजून एक षटकार. वा, जबरदस्त बॅटिंग नक्कीच. त्याच्या हातमध्ये. रिव्हर्सिपचा फटका काय सजवलाय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता, अगदी पवित्रा बदललाय आणि चेंडू फेकून दिलाय डीप थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर. आज मात्र प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे फटके पाहायला मिळत आहेत. आज गावागावातना शहरातना लोकांनी गाठलाय SMG हायस्कूल देवगडच्या मैदानावरती, कारण आज फरदीन काझी या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतोय आणि नुसताच खेळत नाही तर जलवा. पुढचा बॉल यावेळेस शॉटम पुल करण्याचा प्रयत्न, थोडेसे बॅकफुटला गेला होता फलंदाज फरदीन आणि त्यानंतर कॅच टिपली गेली आहे. आउट झालाय फरदीन काझी, परंतु बाद होण्याआधी तो जबरदस्त खेळ फरदीन काझी यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. 13 बॉल मध्ये 33 धावांचे खेळी. एकदा जोरदार टाळ्या या खेळीसाठी आल्या पाहिजेत. फरदीन काझी यांच्या बॅटमधून 33 धावा आल्यात. नक्कीच मुंबईचा वंडर बॉईज आज चमकताना आपल्याला पाहायला मिळतोय. 33 धावांचं योगदान दिला, आघाडीला आला होता. अर्थात जी जबाबदारी संघाने दिली होती ती जबाबदारी पूर्णपणे पार पडत संघाला अगदी विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवलाय फरदीन काझीने. अगदी पाहावं लागेल या सामन्यामध्ये जबरदस्त इनिंग या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. जो बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत कृष्णा गवळी यांनी देखील जबरदस्त क्रिकेट खेळलाय. मोठ्या फटक्यांसाठी ते ओळखले जातात. पण आपल्या स्क्रीनवर तो ऍक्शन रिप्ले पाहतोय. फरदीन काझी यांचे विकेट थोडासा लेग कटर होता आणि त्यानंतर चांगला कॅच इथे टिपला गेला. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल 2 विजयी टीम्स मध्ये. पहिल्या सामन्यातील विजेता संघ ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघर संघ कॅप्टन आपण उपस्थित राहायचं आहे. या सामन्यातील विजेता संघ असा हा रजनीमधील तिसरा सामना असेल. अक्षय यांचा पुढचा चेंडू असणार आहे कृष्णा यांच्यासाठी. 62 धावा धावपलकर पाहायला मिळते. 4थ्या षटकाचा खेळ चालू आहे. शेवटचा बॉल 4थ्या षटकातील 68 धावांची आवश्यकता, म्हणजेच अजूनही 6 धावा आवश्यक असतील. यावेळेस रिवास अप्रतिम फटका, विजयी षटकार फलंदाज कृष्णा यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय 6 धावांसाठी. चला लगेचच टॉस साठी यायचंय. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर कॅप्टन ओमकार देसाई टॉस साठी या, आणि तसेच अमर साई गोरखपूर कॅप्टन योगेश पेनकर. 2 बलाढ्य खेळाडूंचा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमतः टॉस होईल आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. अगदी या सामन्याचे आपण क्षणचित्र पाहू शकता. अगदी प्रेक्षकांना जर चुकलेले फटके असतील तर आपण रिप्लेच्या माध्यमातून या सामन्याचे क्षणचित्र पाहू शकता. अगदी काय सामना समाप्त केलाय. MS धोनी स्टाईलने सामना समाप्त केलाय आणि पहिल्या विजयाची नोंद केली आहे अमर साई गोरख. मॅच समरी आपण पाहतोय. कबीर ज्याने 17 चेंडूंचा सामना केला, 19 धावा जमवल्या. आकाश ज्याने 4 चेंडूंवरती 15 धावा नाबाद. समाधान
ज्याने 6 चेंडूंवरती 11 धावा, जयेश ज्याने 7 चेंडूंवरती 7 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीमध्ये विचार केला तर अंकित यादव 1 चेंडू 9 धावा, सँडी यादव 1 चेंडू एका षटकामध्ये 23, जिशान खान 14 धावा आणि इम्रोज एक महागडा गोलंदाज ठरलाय. येस, फरदीन काझी मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराचे मानकरी आहेत. फरदीन आपण या आणि दोन्ही टीमचे कॅप्टन पहिले टॉस साठी या. फरवान अधिकारी जे फिशरीज आहेत आणि त्याचबरोबर की परवाना यांना विनंती असेल आपण देखील या ठिकाणी यायचं आणि त्याचबरोबर किरण वाघमारे सर हायलाइट्स आपण पाहतोय. दाखल. फरदीनचा धमाकेदार खेळ दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळाला आणि त्यांचा आवडीचा झोन म्हणजे बॅकवर्ड पॉइंट आणि रिव्हर्सच्या माध्यमातून ते स्ट्रोक्स पाहायला मिळाले. त्यानंतर सुमित ढेकळे यांचा तो तडाखेबंद खेळ, क्रॉस बेटेड, त्यात इलिव्हेशन नव्हतं. चौकार आणि षटकार यांची आतिषबाजी दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळाले. 4 षटका 68 चेस केले आहेत. बॉलला येऊ दिलं, वेट अँड वॉच पॉलिसी. सुमित ढेकळेची बॉल पाहिजे त्याची टर्न झाला, पुल करताना बॉलला काऊकोन झोनमध्ये खेळलं. प्रत्येक गोलंदाजा विरोधात तगडे प्रहार फलंदाजांचे सातत्यानं पाहायला मिळाले. हा पूल बॉल स्क्वेअर लेगच्या बाहेर गुल थेट त्या टाटा टियागो कारच्या दिशेनं. पुढचा बॉल अमयचा आणि आता पुन्हा एकदा तोच फ्लेक्झिबल अंदाज उलट्या दिशेने खेळत असताना फरदीन काझीचा बॅकवर्ड पॉइंट. चला योगेश पेंडकर टॉससाठी या आणि त्यानंतर हा ऑन द राईज स्ट्रेट ड्राईव्ह. बॉल खूप जास्त काळ हवेत होता आणि तो झेल कंप्लीट झाला आणि सुमीचा खेळ संपला. त्यानंतर आले रजत मुंदे आणि रजतचा हा फुल टॉस बॉलवर खेळलेला स्ट्रोक, जास्त इलिव्हेशन आणि तितकंच अंतर आणि वेदांतने प्रयत्न चांगला केला होता पण त्याचा पाय बाउंड्री आपला कनेक्ट झाला. आणि त्यानंतर फरदीनचा हा तसाच अंदाज जो पहिल्या षटकापासून सातत्याने पाहायला मिळाला. पूर्णपणे क्रीज बॉक्सचा वापर करून त्यांनी ते 360 डिग्री स्ट्रोक्स खेळले. हा ऑन द राईटचा फटका जास्त इलिव्हेशन होतं आणि बॉल अंतर गाठत असताना थेट स्ट्राईक सीनच्या पलीकडे जाऊन लँड झाला. अफलातून फलंदाजी फरदीन काझी यांची पाहायला मिळाले. आणि बघा पुन्हा एकदा अवगदी निर्भीड, बिनधास, म्हणजे जसा चेंडू होतोय तो आपला अटायर चेंज करतोय, पोझिशन घेतोय आणि त्या उलट्या दिशेनं सरळ रेषेत क्रॉस बेटेड स्क्वेअर ऑफ द विकेट सर्व स्ट्रोक्स फरदीच्या वतीने पाहायला मिळाले. आणि फरदीनचा विकेट मिळाला. त्यानंतर कृष्णा गवळी मैदानाच्या मध्ये दाखल झाले आणि त्यांनी सुद्धा फरदीन जसा खेळ देत होते अगदी तसाच खेळ देत असताना बॅकवर्ड पॉइंटला षटकार खेचला आणि सामना जिंकलाय. तो म्हणजेच अमरसाई गोरखपूर संघाने. येस, आणि या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करणाऱ्याला पुरस्कार दिला जातोय. मी विनंती असणार आहे परवाना अधिकारी किरण वाघमारे सर, मत्स्य विभाग डिपार्टमेंटचे परवाना अधिकारी किरण वाघमारे सर आमच्या बरोबरीने आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते फरदीन काझी ज्याला मुंबईचा वंडर बॉय म्हटलं जातं त्यांना सदा स्पोर्ट्स रेडी यांच्या किंवा रेडी ग्रामस्थांच्या वतीने दिलं जाणारं टी शर्ट या ठिकाणी त्यांना दिलं जात आहे आणि या टी शर्टचा आपण स्वीकार करायचा आहे. मानाची स्पर्धा आहे आणि थोडंसं फरदीन काझी यांच्याशी मी नक्कीच वार्तालाप देखील करतोय. धन्यवाद किरण सर, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आपण स्थानापन्न व्हायचं आहे. फरदीन, कोकणात येताना कसं वाटतं? भारतभर सध्या भ्रमण करताय परंतु कोकणात आल्यावर कसं वाटतं? आणि या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालाय. नाही, नक्कीच कोकणात आल्यावर जाम मजा येते कारण याच्या पहिला पण आलेलो तेव्हा पण फायनल जिंकलेलो. आता पण प्रयत्न हेच करू की चांगला खेळ खेळू आणि फायनलपर्यंत पोहोचू. खूप छान खेळलात. पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. चला टॉस आपण घेतोय. मी रेहान शेख साहेबांना विनंती असेल आपण या ठिकाणी यायचंय. दोन असे खेळाडू मागील 10, 15, 20 वर्षाचा विचार केला ही नावं आपल्या समोर येतात. दोन धुरंधर कॅप्टन, एका बाजूला योगेश पेनकर, एका बाजूला ओमकार देसाई. एक महत्वाची मॅच आहे. संपूर्ण भारताच्या टेनिस क्रिकेटचं लक्ष असेल अशीच मॅच असणार आहे. महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅचचा टॉस. मॅच 5 ओव्हरची असेल.